नमस्कार, मी आहे मयुरी आणि आजचा स्पेशल व्हिडिओ आहे परत एकदा खेकड्यांचा रस्सा आणि भरलेली खेकडी. तर याच्यामध्ये आपण रेसिपी बघूया आणि त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते. हे साफ करून घेतलेले खेकडे आहेत, म्हणजे घरीच साफ. तर आता याच्यासाठी आपण घेणार आहोत वाटण. ते म्हणजे खोबरा आणि कांदा जो भाजलेला असतो माझ्याकडे ते, पण मी तो नवीनच बनवलेला होता नुकताच आणि मग लगेचच खेकड्यांना वापरला. त्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची हे सगळं घेऊन आपल्याला मस्त असं बारीक वाटण वाटायचं आहे. आणि वाटण वाटल्यानंतर लगेचच आपल्याला तडका द्यायचा आहे. तर आता याच्यामध्ये मी मिरची नाही घेतली, कारण का मला सारांसाठी पण हे वाटण वापरायचं होतं आणि दोन वेळा वाटण वाटण्यापेक्षा मी एकदाच वाटण घेते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरची ॲड करते किंवा तडक्यामध्ये मिरची टाकते. तर इथे मी लसूण आणि हळद, लाल तिखट मसाला असं तडका दिला आणि त्याच्यामध्ये जे हिरवं वाटण आहे ते मिक्स केलं. आणि सारांसाठी मी जर सार बनवते ना, त्याच्यामध्ये मी फक्त हळद टाकते, कधी कधी मी काश्मीरी मिरची पावडर टाकते जी की तिखट नसते. आणि त्याचासुद्धा असा मस्तपैकी रस्सा बनवून घेते. आणि 2 रश्यांना अशी कड आल्यानंतर आमच्या रश्शामध्ये मी म्हणजे जो मोठ्या माणसांचा जो रस्सा आहे त्याच्यामध्ये मी चिंच टाकली आणि इकडे सारांचा रस्साला पण कड आल्यावर त्याच्यामध्ये मी मोठे डेंगे आणि 2 खेकडी ॲड केली त्याच्या रश्शामध्ये. आणि हे बाकीचे सगळे उरलेले आमच्या रश्शामध्ये घेतले. आता मी तुम्हाला इथे भरलेला खेकडा दाखवते कसा भरतात तो. तर ह्याच्यामध्ये मी साधं सिंपल कांदा, कोथिंबीर, मिरची, धणा पावडर, गरम मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, हळद मसाला आणि बेसन. तरी त्या अद्रक लसूण कोथिंबीर मिरचीची अशी पेस्ट बनवून घ्यायची असते, पण मी त्या दिवशी टाईम नव्हता, जास्त वेळ नव्हता माझ्याकडे. सो मी ते असंच कापून चिरून घेतलं आणि अद्रक लसूण किसून घेतलं आणि सगळं मिक्स करून हे असं मस्तपैकी स्टफिंग केलं त्यांच्या कवचमध्ये. आणि असे मस्तपैकी भरलेले खेकडे आणि खेकड्यांचा रस्सा रेडी आहे. आणि इकडे मस्त अशी गरम गरम भाकरी. असा हा आमचा फ्रायडेचा बेत होता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही फेसबुक पेजवर असाल किंवा मला फेसबुकला जॉईंड असाल, फ्रेंड असाल, तर प्लीज माझ्या फेसबुक पेजला मी इन्व्हिटेशन पाठवले, त्याला फॉलो करा. आणि इकडे माझी भाकरी थोडी तव्यावर टाकताना तुटली होती, तर असंच कधी कधी मध्ये मध्ये असं होत असतं. आणि मस्त अशी गरम गरम भाकरी तांदळाची आणि त्याच्यासोबत खेकड्यांचा रस्सा, भरलेल्या खेकड्यांचा रस्सा असं छान असं सर्व केलं आणि मस्त असं गरम गरम जेवून घेतलं.